श्री स्वामी समर्थ. पावसाळ्यात काहीतरी गरम खाण्याची चाहूल म्हणजे हे डाळफळं. हे डाळफळं बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास खूप चविष्ट लागतात. चला तर मग स्टार्ट करूयात. सर्वप्रथम 1 कटोरी तुरीची डाळ घेऊन त्याला स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये पाणी व हळद ॲड करून याच्या साधारण 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता दुसऱ्या बाजूस गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये मीठ घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि गॅसवर पाणी गरम करण्यास ठेवायचं आहे. त्यानंतर हे लसण मोठं मोठं ठेचायचं आहे. आता शिजलेल्या डाळीमध्ये मीठ ॲड करून याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे आणि गरम केलेले पाणी थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि परत याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता संपूर्ण पाणी या डाळीमध्ये ॲड करायचं आहे. डाळ थोडीशी पातळच ठेवायची आहे. चपातीचे काप टाकल्यानंतर डाळ घट्ट होईल. आता एक कढई घेऊन त्यामध्ये तेल, जिरे मोहऱ्या ॲड करायच्या आहेत आणि त्यामध्येच लसण ॲड करायचं आहे. आता यामध्येच हिरवी मिरची आणि लाल मिरची पण ॲड करायची आहे आणि कढीपाला पण ॲड करून घ्या. कढीपाल्याने अतिशय छान चव येते फळांना. आता त्यानंतर लसण गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर ही डाळ यामध्ये ॲड करा. आता दुसऱ्या बाजूस चपातीचा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याला छान लाटून घ्यायचं आहे. आलटून पालटून चपाती कसं लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे याला आणि त्यानंतर याचे काप बनवून घ्यायचे आहेत. उभं आणि आडवं असं चिरून घ्यायचं आहे. आता डाळीला उकळी फुटल्यानंतर हे काप यामध्ये ॲड करून घ्यायचे. तसंच संपूर्ण चपात्या लाटून यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि छान 5 ते 10 मिनिटे याला उकडून घ्यायचं आहे आणि जसं जसं उकडल तसं कलर व टेक्स्चर बदलत जातो. बघू शकताय तुम्ही. रेडी आहेत आपले डाळफळे. थँक्यू.